बायोगॅस निगा आणि देखभाल. राष्ट्रीय बायोगॅस विकास आणि खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत 1982-83 पासून मार्च 2011 पर्यंत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्ह्यामध्ये 92,265 इतक्या मोठ्या प्रमाणात बायोगॅस संयंत्र कार्यान्वित करण्यात आली. यापैकी 72,244 इतकी बायोगॅस संयंत्र ही शौचालय संलग्न असल्यामुळे निर्मल ग्राम योजनेत या योजनेचा मोलाचा वाटा आहे. कोल्हापूर जिल्हा बायोगॅस उभारणीमध्ये राज्याबरोबरच देशातही पहिल्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं बायोगॅस उभारणीसाठी 48,50,00,000 रुपये इतकं अनुदान लाभार्थींना वाटप करण्यात आले. ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जिल्ह्यात बांधकाम करण्यात आलेली सर्व संयंत्र सुस्थितीत राहावीत यासाठी त्यांची निगा आणि देखभाल करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास आणि खत व्यवस्थापन योजनेतून बायोगॅस तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक पर्यायी ऊर्जा निर्मिती, शेतीसाठी उपयुक्त खतांची उपलब्धता, ग्रामीण आरोग्य अबाधित ठेवत स्त्रियांची चूल आणि धुराच्या त्रासातून होणारी मुक्ती, वेळ आणि पैशाची बचत या सगळ्यामुळे हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी वरदान ठरतंय. अशा या बायोगॅस संयंत्राचा वापर आता आपण करणार आहात त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. बायोगॅसच्या नियमित वापरामुळे आपलं जीवन धूरमुक्त, समृद्ध आणि सुखी होणार याची आम्हाला निश्चित खात्री आहे. तुमच्या घरातलाच एक सदस्य म्हणून तुम्ही बायोगॅस संयंत्राची नियमित निगा राखली तर हे संयंत्र तुम्हाला भरभरून देईल. बायोगॅस संयंत्राच्या देखभालीसाठी या काही गोष्टींचं तुम्ही तंतोतंत पालन करायला पाहिजे. बायोगॅसच्या इनलेटमधून शेण सोडताना जितकं शेण असेल तेवढंच पाणी मिसळावं. शेण कालवताना शेणातली रेती, गोटे, दगड तसंच पालापाचोळा काढून घ्यावा. शेण कालवताना थंडीच्या दिवसात शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा. बायोगॅस संयंत्राच्या आउटलेटवर उघडझाप करणारी झाकणं असावीत आणि ती नेहमी तिथं राहतील याची काळजी घ्यावी. उघड्या आउटलेटमध्ये पशु, पक्षी, माणूस आतमध्ये पडल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या आउटलेटमध्ये अधूनमधून बांबू घालून शेणावर जमा होणारी साय ढवळत राहावी. बायोगॅस संयंत्राला जोडलेली गॅस पाईप सरळ रेषेतच जमिनीवर किंवा टांगती असावी. ही पाईप वाकडी तिकडी अधांतरी टांगल्यास एका विशिष्ट तापमानाला बायोगॅसचं पाणी होतं. यामुळे गॅस पुरवठा मार्गावर अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे शेगडी निळ्या ज्योतीऐवजी लाल ज्योतीनं पेटू लागते. यामुळे भांडी ही काळी पडू लागतात. अशा वेळी या पाईपमधील अधूनमधून पाणी काढत राहावं. तसंच ही गॅस पाईप सरळ रेषेतच राहील याची काळजी घ्यावी. बायोगॅसच्या घुमट्याला नेहमी मातीनं झाकून ठेवावं. बायोगॅस संयंत्राला संडास जोडला असल्यास संडास स्वच्छ करताना फिनेल, जंतुनाशक, साबण, सोडा, डिटर्जंट पावडर अशा रासायनिक द्रव्यांचा पदार्थांचा वापर करू नका. यामुळे शेण कुजवणारे जीवाणू मारले जातात आणि त्याचा परिणाम गॅस निर्मितीवर होऊ शकतो. त्याऐवजी राख आणि पाण्यानं संडास स्वच्छ करावा. दररोज रात्री तसंच शेगडी वापरात नसेल त्यावेळेला गेट व्हॉल्व बंद करून ठेवावा. यामुळे गॅस पाईपला गळती असल्यास गॅस वाया जात नाही. तयार होणारा गॅस घुमटातच साठवला जातो. गॅसचा उपयोग करताना न जळालेल्या गॅसचा वास आल्यास
खोलीमध्ये कुठेतरी गॅसची गळती आहे असं समजावं. अशा वेळी सर्व दारं खिडक्या उघड्या ठेवून न जळालेला गॅस घराबाहेर घालवावा. तोपर्यंत काडी पेटवू नये किंवा दिवाही लावू नये. बायोगॅसचा वास घेण्याचा प्रयत्न करू नये. शेगडी पेटवण्यापूर्वी गेट वॉल चालू करावा आणि नंतर आगपेटीची काडी ओढून बर्नरवर धरावी आणि मगच शेगडीचं बटन चालू करून शेगडी पेटवावी. भांड्याच्या तळाला ज्वाळा लागतील एवढ्यापुरताच शेगडीचा कॉक उघडा ठेवावा. भांड्याच्या बाजूने ज्वाळा फैलावल्यास गॅस विनाकारण वाया जातो. बायोगॅसचा वापर करण्यापूर्वी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या साहित्याची पूर्वतयारी करावी आणि मगच गॅस पेटवावा. यामुळे गॅस वाया जात नाही. शेगडीच्या गोल बर्नरांची छिद्र अधूनमधून साफ करावीत. यामुळे गॅसची ज्योत अधिक तीव्रतेने पेटते. त्याचबरोबर शेगडी दीर्घकाळ सक्षमपणे वापरता येते. गेट वॉल, शेगडीचा कॉक याच्यावर अधूनमधून खोबरेल तेल टाकावं म्हणजे त्यांना व्यवस्थित फिरवता येतं. थंडीच्या दिवसात जेव्हा गॅस कमी मिळतो तेव्हा आठवड्यातून 2 वेळा आउटलेटमधील रबडीच्या 2 बादल्या इनलेटमधून संयंत्रात सोडाव्यात. यामुळे संयंत्राची कार्यक्षमता वाढते. संयंत्रावर पक्क बांधकाम करू नये. अनावश्यक काडी कचरा ठेवून सभोवतालचा परिसर अस्वच्छ ठेवू नये. परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. काही कारणांमुळे गॅस कमी मिळाला किंवा पूर्णपणे बंद झाला तर संयंत्रामध्ये शेण पाणी टाकणं कधीही बंद करू नये. एकतर यामुळे संयंत्रातील दोष समजून दुरुस्त करायला सोपं जातं. शेणपाणी टाकणं बंद केलेल्या संयंत्रातील दोष शोधून काढून त्याची दुरुस्ती करणं अवघड असतं. दुसरा फायदा असा की गॅस न मिळणाऱ्या संयंत्रापासून सुद्धा खत मिळत राहतं. दुरुस्तीसाठी दीनबंधू संयंत्रातील शेणपाणी आउटलेटमधून बादलीच्या साहाय्यानं काळजीपूर्वक बाहेर काढल्यानंतर संयंत्रामध्ये विषारी वायू नाही याची खात्री करून घेतल्याशिवाय संयंत्रामध्ये उतरू नये. दीनबंधू आणि जनता संयंत्रामध्ये आउटलेटमधून सुलभपणे खत बाहेर पडत नसेल तर जितकं शेण आणि पाणी संयंत्रामध्ये भरलं जातं तितकं खत आउटलेटमधून बादलीच्या साहाय्यानं बाहेर काढावं. खताचा खड्डा अधूनमधून साफ करावा, कारण तो भरला तर आउटलेटमधील शेणाची पातळी वाढून संयंत्राचं कार्य बंद होण्याची शक्यता आहे. खताचे किमान 2 खड्डे ठेवावेत. त्याचा आळीपाळीनं वापर करावा. खताचा खड्डा 2 ते 3 फुटांपेक्षा जास्त खोल करू नये. यामध्ये मुलं पडल्यास त्यांना मृत्यू येऊ शकतो. याकरता खताच्या खड्ड्याभोवती काटेरी कुंपण करावं. जर आपलं संयंत्र नादुरुस्त झालं तर तात्काळ आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. या सूचनांचं पालन केल्यास आपलं बायोगॅस संयंत्र दीर्घकाळ उत्तम सेवा देतं. तसंच आपल्या उत्पन्नाचं एक साधनही बनून जातं. तेव्हा या सूचनांचं काटेकोर पालन करा आणि आपल्या बायोगॅस संयंत्राचं आयुष्यही वाढवा. आपलं बायोगॅस संयंत्र कार्यक्षमरित्या चालू राहून आपल्या कुटुंबाला ऊर्जा स्वयंपूर्ण कुटुंबाचा सन्मान मिळवून देऊ हीच सदिच्छा.